नावाशेवा नवीन शेवा आणि इथून मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी आमदार चषक व सरपंच 2024 या स्पर्धेत तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय। खेळणारे 11 असतात, पाहणारे 1101 असतात आणि त्यामुळेच की काय चहू बाजूने सर्व बाउंड्री लाईन भरलेली पाहायला मिळते। ही गर्दी प्रेक्षकांची नव्हे, क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचे, क्रिकेटवरती सातत्याने स्वखर्चातून आलेली सर्व व्यक्तिमंडळी आहेत। आताच्या घडीचा आपण सामना पाहतोय। आजच्या दिवसातील चौथी लढत प्रामुख्याने पाहायला मिळते। एका बाजूने नवा 11 नवा आणि दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळते कोपरुली 11 कोपरुली। समान ताकदीची फलंदाजी, समान ताकदीची गोलंदाजी, समान स्ट्रॅटेजी आणि त्या स्ट्रॅटेजीवरती संपूर्ण रायगड जिल्ह्यात ज्या दोन्ही टीमने आपलं क्रिकेटचं वर्चस्व गाजवलंय ना, अगदी गोरसई पासून चांगल्या त्या टीमनं परावर्तित केले ना, त्या टीम मधून हा सामना। पहिला चेंडू, फास्ट डिलिव्हरी, पहिला चेंडू अगदी चकवा देणारा, फलंदाजाला जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतो, इथून मात्र जातोय पहिला चेंडू निर्धाव। स्ट्रॉंग ऍक्शन आहे आणि पहिल्या चेंडूवरती ते पाहायला मिळालं नावा संघाच्या रोहन घरत गोलंदाजी मार्कवर आहे आणि रोहन ही पहिली जादू दाखवली आहे। अप्रतिम वेगवान चेंडू फेकला, अगदी आउट स्विंग झाला, एस्टेनच्या बरोबर समोरून बाहेरून जातोय हा निर्धाव चेंडू। नेक्स्ट डिलिव्हरी, पुन्हा एकदा अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथून मात्र प्रयत्न फक्त प्रयत्नांवरती थांबले जातात, परंतु गोलंदाज पुन्हा एकदा यशस्वी होतोय। यशस्वीवान गोलंदाज कसा होतो, तो सातत्याने त्यांचा टेम्परामेंट जो आहे ना तो टिकवून ठेवतो। या क्षणाला या गोलंदाजाकडून ते पाहायला मिळतोय, अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी, निर्धारित वेळेवरती निर्धारित जागेवरती गोलंदाजी। पुढचा चेंडू मिस हिट, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। वा, कौशल्यवान गोलंदाजी, अगदी वेगवान आहे, वेगासोबत त्याचा टप्पा अचूक आहे आणि अचूक टप्प्यासोबत त्याची जागेची निवड जी आहे फलंदाजाला ओळखून ती ओळखली आहे या गोलंदाजानं। लेफ्ट हँड बॅट्समन आहे, तो फार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करेल। मुंबई क्षेत्ररक्षक पिवनचा पहिला पॉवर प्ले आहे आणि अशा प्रकारच्या निर्धारित क्षेत्ररक्षकाच्या ठिकाणी अशा प्रकारची कौशल्यवान गोलंदाजी, निष्णांत आहे अशा प्रकारच्या चेंडू फेकण्यात। चौथा चेंडू, इथून मात्र टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळते, लाऊड अपील केली आहे। इट्स आउट, कॅच आउटच्या स्वरूपात पहिला गडी करतो साहिल पाटील, बॅक टू पवेलियन। आणि या क्षणाला कोपरली टीमनं चांगला प्रयत्न केला होता। लेफ्ट हँड बॅट्समन आहे, स्ट्राईकला आल्यानंतर धावसंख्या करेल, गोलंदाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण करेल, परंतु त्या उत्तरार्ध आपण उत्तर जर पाहिलं ना रोहन घरतचं अप्रतिम कारकीर्द। या क्षणाला अशा प्रकारची गोलंदाजी करणं आणि डावकुरे आताच्या फलंदाजाला कुठलीही धावसंख्या न देता परतवणं। 4 चेंडू फेकले, 3 निर्धाव, 1 कॅच आउटच्या स्वरूपात विकेट बाद केली आहे। अप्रतिम सुरुवात, जो दर्जा पाहिजे ना टीमला, स्टार्टिंग मोमेंट कशी असावी आणि त्याचा प्रत्यय यावेळी या क्षणी पाहायला मिळते। माजी आमदार चषक व सरपंच चषक या संपूर्ण आयोजनामध्ये पहिलं षटक चालू आहे। गोलंदाजी मार्कवर रोहन पुन्हा एकदा सेट होतोय 5व्या चेंडूसाठी। हा वेगवान चेंडू, परंतु या क्षणाला आउटसाइड दी ऑफ, आणखीन जरा वाईट जातोय। स्वेर संख्या 1 जोडली जाईल आणि कोपरली टीमची धावसंख्या वाईटच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती रेखाटली जाते। इट्स अ वाईट, 1 धावसंख्या जोडली जाईल आणि 1 धावसंख्येनं आता मात्र अकाउंट ओपन केले टीम कोपरली 11 कोपरली या टीमनं। नवीन फलंदाज आपण पाहतोय चरण पाटील, चरण मात्रे आणि त्याच्यासोबत प्रितेश पाटील। या गोडबोलीनं या दोघांच्या अगदी यूपीएल मध्ये सुद्धा फार हंगामा केला होता आणि तोच हंगामा या मॅच मध्ये याच्या टीम कडून फार अपेक्षा असतील या जोडीकडे। वेगवान चेंडू, थोडाफार ऑफ वॉली होता, क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि इथून मात्र कॅच आउटच्या स्वरूपात ज्याच्याकडे केलं होतं लक्ष तोच झालाय कॅच आउटच्या स्वरूपात भक्ष।
चित्र या मैदानामध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला ब्ल्यूज आर्मी, दुसऱ्या बाजूला येल्लो आर्मी. एका बाजूला म्हणायचं झालं तर IPLच्या स्वरूपात मुंबई इंडियन्स विपक्ष चेन्नई सुपर किंग्स, फार महत्वाची लढत. इथून मात्र एका बाजूने ब्ल्यूज आर्मी आतापर्यंत सक्सेसफुल ठरली आहे, कारण षटक क्रमांक पहिल्या चालू आहे. 5 चेंडू फेकलेत, आतापर्यंत विकेट मिळवले 2, एक वाईट फेकलाय, 1 चेंडू शिल्लक आहे. कौशल्य जे दाखवायचं असतं ना ते या षटकात दाखवलं. या गोलंदाजाला नाव आहे रोहन घरत, काम आहे फलंदाजांना थांबवणं. थांबवून ठेवली धावसंख्या, रोखून ठेवलाय, गतिरुद्ध लावलेत, क्लास दाखवलाय, परफॉर्मन्स केलाय. आणि या परफॉर्मन्सचा शेवट कसा होतोय तो मात्र बाकी शिल्लक आहे. या षटकातील शेवटच्या चेंडूवरती लास्ट डिलिव्हरी, एंड ऑफ द फर्स्ट डिलिव्हरी. रोहन, हा चेंडू खोलवर, गतीचा वेगवान, प्रचंड वेग, वेगावरती स्वार. रोहन साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय षटक फेकलाय, अप्रतिम. इट्स अ क्लासिकल बॉलर. जोडली गेली एक वाईट स्वरूपात एक धावसंख्या, अन्यथा या षटकात कुठलीही धावसंख्या नाही. तसं तर कायद्यानुसार हा मेडन षटक आहे. रोहन घरतचं पहिलं षटक आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टीम नावासाठी पहिलं षटक फेकले, विकेट मिळाले 2, धावसंख्या दिली ओनली 1. पहिल्या स्वराजला या सामन्यात राज करायचं आहे. जे राज्य केलं ना रोहननं त्याचं रूपांतर करायचं. आणि दुसऱ्या बाजूने विचार केलात ना, प्रितेश आतापर्यंत क्रीज वरती आहे, स्ट्राइक वरती पहिल्यांदा आलाय, त्याच्या सोबत जोडला गेलाय हितेश म्हात्रे. सेकंड ओव्हर, फर्स्ट बॉल, जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथून चाललाय चेंडू मिड ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तिकडे फील्ड केला जातोय, एकावरती समाधान. इथून मात्र पहिली बॅट मधून धावसंख्या येण्यासाठी 7 चेंडूंचा खेळ करतो टीम कोपरुलीला. हा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळांवरती आकड्यांचा होणारा बदल आणि आकड्यांवरती चालणारा खेळ नाव आहे क्रिकेट. आणि इथून मात्र आकड्यांचा खरा करिश्मा या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. पहिली धावसंख्या बॅटसाठी घेण्यासाठी 7 चेंडू खर्च करणारा टीम कोपरुलीला. हा चेंडू बॅट मध्ये आला आणि इथून मात्र चाललाय उसरलीच्या नाईटची आठवण करून देणार टीम कोपरुली 11 कोपरुलीच्या बाजूने. ही 30च्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. दीपकजी भोईरांचं शुभागमन आहे. इट्स अ नो बॉल. आणि इथून मात्र फ्री हिट असणार आहे. अगदी या फटक्याने ना आठवण करून दिली उसरली नाईटची. आणि या मॅच मध्ये बरसला होता फलंदाज, नाव आहे हितेश. 95 धावांचा नॉक होता. आणि इथून मात्र टीम कोपरुलीसाठी तो नॉक फार महत्वाचा आहे मॅच मध्ये. आणखीन एक फटका वेगवान, जसा आला ना तसा पाठवला, आपल्या टप्प्यात आला ना तर कार्यक्रम करतोच, नाव आहे हितेश. आणि इथून मात्र होतोय ऑन फायर. अगदी यारे प्रीतम प्यारे. आणि इथून मात्र प्यारे हा हितेश आहे टीम कोपरुलीसाठी, ज्यानं 2 चेंडूत केल्यात 14 धावसंख्या. पहिल्या षटकात अवघी धावसंख्या पाहिली ना फक्त आणि फक्त 1च पाहायला मिळाली.
त्या मोबदल्यात विकेट्स मिळाल्या 2 आणि या षटकात पाहायला मिळतात पहिल्या 2 चेंडूवरती 14 धावसंख्या. हा बदल आहे, हा खेळ आहे आणि हा सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतो. आणि हे बदल याची ॲटिट्यूड या संपूर्ण आयोजनामधील मॅच मध्ये टीम कोपरली पक्ष नावा, निर्जया 11 नावा आणि विपक्ष कोपरली या टीम मध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकात जशी एक धावसंख्या आली, दुसऱ्या बाजूने दुसऱ्या षटकात पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती धावसंख्या 14 उमटली. टोटल धावसंख्या 15. आणखीन एक चेंडू, इट्स अ हॅट्रिक. हितेश ऑन फायर. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क. थँक्यू. पहिल्या षटकात जशा धावसंख्या कमी आल्या ना, 2 विकेट्स गेल्या, समोरच्या संघानं अगदी धरण बांधावं म्हणून मातीचा बांधकाम केला. पण त्यांना काय माहित होतं की हितेश नावाचं पाण्याचा अगदी अशी लाट येणार ज्या लाटेनं हा प्रवाह बदलणार. अगदी धरणाला सुद्धा फोडून काढलाय टीम नावाच्या आणि इथून धावसंख्येची मोहर लावली आहे. 1 षटक आणि 3 चेंडूचा खेळ संपलेला. आतापर्यंत टीम कोपरली 21 आफ्टर प्रोग्रेसिंग सेकंड ओव्हर. अजूनही 3 षटकांचा खेळ या षटकातील शिल्लक आहे आणि वेगवान धावसंख्या पाहायला मिळते 21. ज्याप्रमाणे जी हलचल पाहायला मिळाली होती, ज्या हालचालीला वेग आला होता टीम कोपरलीच्या विकेट्स मग विकेट्स नंतर निर्धाव चेंडू, त्याला मात्र इथून फुल स्टॉप लावलाय आणि स्वल्प विराम पकडत टीम कोपरलीनं हितेशच्या माध्यमातून धावसंख्या आतापर्यंत साकारली 21. अप्रतिम कामगिरी, षटकारांची हॅट्रिक. 4था चेंडू, कट केलाय चेंडू, कॅचची दाट शक्यता आणि इथून मात्र पकडली कॅच. थोडीफार शक्यता आहे, संशयरित्या कॅच आहे. पंचांकडे अपील, थर्ड अंपायर. पीटीसी लाईव्हच्या संदर्भात ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. फार भन्नाट क्लॅरिटीनं एक कॅच पाहिली जाते. कॅच झाले की नाही, कॅच कंप्लीट केले की नाही, अनेक प्रश्नचिन्ह आहेत. आणि मॅच मधील या बॉलवरती हा असा काही निर्णय ना, हा फार महत्वाचा आहे या मॅच साठी, या संपूर्ण हितेश म्हात्रे टीम कोपरलीसाठी आणि विरोधात्मक खेळ करत असताना निर्दय 11 टीम नावासाठी फार महत्वाची कॅच आहे. क्रिटिकल डिसिजन आहे आणि हा डिसिजन पेंडिंग आहे. आमचे सर्व आयोजक पंचांच्या माध्यमातून हा अगेन व्ह्यूज पुन्हा एकदा पाहिली जाते. सन्माननीय पंच स्वतः आलेत. अशा प्रकारचे क्रिटिकल डिसिजन ज्या वेळी होतात ना, सॉफ्ट डिसिजन हा फार महत्वाचा असतो आणि या क्षणाला स्वतः पंच राजेंद्रजी घरजी पाहतात आपण. अगेन अँड अगेन फार वेळा अगदी प्रेक्षकांच्या मनाला पडलेला हा प्रश्न इथे काय होतोय, डिसिजन काय येतोय. डिसिजन फार महत्वाचा आहे, क्रिटिकल डिसिजन आहे आणि या क्षणाला अशा प्रकारच्या डिसिजन वरती इट्स आउट, कॅच आउटच्या स्वरूपात होणार. हितेश म्हात्रे बॅक टू डग आउट. यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा. जलवा दाखवला होता हितेशनं. अगदी टाळ्यांच्या कडकडाटाचं स्वागत केलं जातोय डगआउट मध्ये.
फार अपेक्षा होत्या आणखीनही त्या फटक्यांच्या. जे फटके वेगवान लागले होते ना, अगदी लांबणीवरती षटकार ते अजूनही पाहायला मिळाले असते. इट्स कंटिन्यू. मॅच पुन्हा ऑन होईल. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. स्वराज गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत आपण खेळ पाहिला. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती हितेश. अगदी एक गेला आणि दुसरा आला. पाहतो आपण. हिट केला. मी अजून गेलोय कुठं. माझा फक्त नाव खोडला. अजून खेळ बाकी आहे आणि तो खेळ दाखवला. नेक्स्ट ग्रामीण क्रिकेट स्तरावरतील मोठमोठ्या अगदी अनेक जिल्ह्यातील संघांना पराभूत करणारा उरण पूर्व विभागातील एकमेव संघ आपण पाहतोय. नाव आहे टीम कोपरोली. अनेक स्पर्धा ज्यांचं नाव गाजलं. उच्च स्तरावरती स्पर्धा केल्या गेल्या. यशस्वीरित्या क्रिकेट संपन्न आतापर्यंत नाव आहे टीम कोपरोली. आणि त्याच माध्यमातून एका बाजूने विकेट जातात, दुसऱ्या बाजूने धावसंख्या येतात. गतिरोधक लावले तरी वेग हा प्रचंड आहे. हा चेंडू ऑफसाइड ऑफ. आणखीन एकदा बाहेर फेकला जातोय. पिचिंग आउटसाइड ऑफ होता. पंचांचा इशारा वाईड. धावसंख्या एक वाढली जाईल. धावसंख्या पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 28. एक षटक आणि काही चेंडूचा खेळ संपला. या षटकातील आतापर्यंत एक चेंडूची खेळी शिल्लक आहे. पहिल्या षटकात अवघी एक धावसंख्या आणि या षटकात आतापर्यंत 27 धावसंख्या. कमालीची कामगिरी. 27 धावसंख्या दुसऱ्या षटकात आल्यात. किती मोठा बदल या इनिंग मध्ये गोलंदाजी करताना टीम नावाकडून पाहायला मिळते. हा फटका ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आउटसाईड ऑफ. पुन्हा एकदा अवांतर. अगदी या गोलंदाजावरती प्रेशर नव्हे तर कुकर प्रेशर आहे. फार या गोलंदाजानं नैराश्य पत्करलंय आणि इथून मात्र आणखीन एक धावसंख्या वाईट स्वरूपात. धावसंख्या झाल्यात आतापर्यंत 29 रन्स ऑन बोर्ड. हा फटका फसला. हवेमध्ये आहे आणि इथून मात्र कॅचनी सटली आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. हा चेंडू चालला होता. इथून एक धावसंख्या येईल. क्षेत्ररक्षक होता जवान. जो जवान अनेक वर्ष कारकिर्दी गाजवली. त्याच्या हातूनही चूक होतोय. या मॅच मध्ये होतोय काय, घडतोय काय, येणार काय आणि होणार काय हे कळणं फार चुकीचं आहे आणि फार दूरवरती जाणार आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या आतापर्यंत लागल्या जातात धावफलकावरती. टीम कोपरोली प्रथम फलंदाजी करत असताना 31 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा या गोलंदाजी मार्कवर बदल होणार नाहीये. रोहन येतोय. एका बाजूला कोपरोली टीम कडून एक हितेश म्हात्रे परतलाय. पुन्हा हितेश म्हात्रे आलाय आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा रोहन घरात. वैयक्तिक दुसरा टीम कडून तिसरं. षटकाला सुरुवात. रोहन ऑफसाइड दी ऑफ. पिचिंग केलाय. वेगवान चेंडू अगदी खोलवर गतीने जातोय. फलंदाजाला प्रश्नचिन्ह. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागा निवडली होती कव्हर क्षेत्रात, परंतु ज्या वेगाने चेंडू गेला ना तिथून मात्र प्रश्नचिन्ह पडलेत आणि या प्रश्नचिन्हांना उत्तर देणं पहिल्या षटकात टीम कोपरल्यात जमलं नाहीये आणि या षटकात या प्रश्नांची उत्तरं मिळतील का.
इथून मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न पंचाकडे लाऊड अपील इट्स आउट पायचीच्या स्वरूपात होणार प्रितीश पाटील बॅक टू द आउट बाकी गोलंदाज पाहिलेत ना काळे ढग पाहायला वाटतात पण जर ही रोहनची गोलंदाजी पाहिलीत ना तर विजांचा कडकडाट अगदी पहिल्या षटकात सुद्धा तसंच केलं 2 विकेट्स मिळवल्या 1 धावसंख्या दिली आणि याही षटकात कडकडाट चालू आहे विकेट्स मिळवली पहिला चेंडू निर्धाव प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह टीम कोपरलीच्या बाजू एका बाजूने वेगवान धावसंख्या आल्यात आतापर्यंत 2 षटकांचा खेळ आणि 2 चेंडूंचा खेळ संपलाय धावसंख्या पाहायला मिळतात 31 आणि इथून मात्र पुन्हा एकदा विकेट्स मिळवली आहे विकेट्स फार इम्पॉर्टंट आहेत लिमिटेड ओव्हर मध्ये खेळण्यासाठी आणि त्या विकेट्स येताना सुद्धा पाहायला मिळतात रोहन घरात गोलंदाजी मार्कवर आहे आतापर्यंत लाजवाब स्वतःला सिद्ध केला आणि इथून मात्र प्रसिद्धीच कारण ठरलाय या मॅच मध्ये थर्ड डिलिव्हरी रोहन पुन्हा एकदा स्टार्ट नवीन फलंदाज आशिष हा फटका पॉइंटच्या क्षेत्रात चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स पाहता चेंडू होणार सीमा पार येतोय चौकार एक लहान भाऊ एक मोठा भाऊ दोघांची पाठराखण नेहमी पाहायला मिळते सपोर्ट चांगला आहे जरी काही कारणास्तव विभागले गेले ना हे 2 गाव संबंध अजूनही चांगले आहेत हे रक्त आहे या ही नसा आहेत या रक्तांच्या नसा अगदी जोडलेल्या आहेत आजही तीच ताकद आहे आजही तोच मत आहे एक मत हा वेगवान तेज तर्रार चेंडू या वेगापुरती अगदी या फलंदाजाला थांबवलं गेलंय कुठलाच ऑप्शन नाही उत्तर नाहीये आणि या बॅट्समन कडे तशा प्रकारचा खेळ या चेंडूवरती पाहायला मिळत नाहीये जातोय चेंडू निर्धाव षटक चालू आहे तिसरं आतापर्यंत चेंडू फेकले 4 धावसंख्या मिळले 4 विकेट्स मिळवली 1 हा ही चेंडू तेज तर्रार वेगवान अगदी या टीम मधून गेलत असणे वैष्णव भोईरची आठवण करून देणारा हा चेंडू ज्या प्रकारे त्याचे स्पीडने चेंडू येतात ना तशा प्रकारचा हा वेग या गोलंदाजाकडे पाहायला जातोय अप्रतिम गोलंदाजी रोहन गरत अगदी वर्चस्व करतोय हा चेंडू स्वतःला बचावात्मक कार्य करताना खेळून काढला 1 धावसंख्या झाली दुसऱ्या धावसंख्येसाठी कुठलाच प्रयत्न नाही या विपरीत जर खेळ पाहिलात ना रोहनगरतनी पहिलं षटक फेकलं 1 धावसंख्या दिली 2 विकेट्स मिळवल्या दुसऱ्या षटकात स्वराजनं फेकलं धावसंख्या दिल्या 30 विकेट मिळवली 1 तिसऱ्या षटकात रोहननं षटक पुन्हा फेकलं धावसंख्या दिल्यात अवघ्या 5 विकेट्स मिळवली 1 अप्रतिम कामगिरी परंतु तरीही पाहायला गेलात ना एका बाजूने विकेट्स गेल्यात दुसऱ्या बाजूने धावा आल्यात सामना जसा चाललाय ना तसा चालू राहील आपण पाहत राहा माजी आमदार चषक व सरपंच चषक 2024 वाटवासा वाटतोय हिंदुहृदयचा बाळासाहेब ठाकरेंचा डायलॉग आहे या मॅचला अनुसरून आहे तो डायलॉग असा है कभी कभी काटा भी चुभता है तो क्या करे गुलाब को तो पकडना है आणि तो गुलाब पकडासाठी कोपरली टीमचा एका बाजूने फलंदाजी चालू आहे दोन्ही बाजूने प्रयत्न चांगले आहेत शर्यत लागली आहे दोघांची प्रशंसाही होणार दोघांची इथून मात्र एक रेस शर्यत स्वराज जिंकलाय दुसऱ्या बाजूने जिंकण्यासाठी कोपरली संघ रस्सीखेच करतोय धावसंख्या झाल्यात आतापर्यंत 36
हा चेंडू इथून चाललाय, ऑन साइडला चेंडू केला होता. एक धावसंख्या जरूर मिळवली आहे. एका धावसंख्येने वार्थ दोबलक आतापर्यंत पाहायला मिळते. स्कोर करून धावसंख्या 37. तिसऱ्या पानासाठी अफेअर केलंय. पुन्हा एकदा डिसिजन क्रिटिकल आहे. अगदी व्यवस्थित आणि पारदर्शक डिसिजन तुमच्या समोर पाहायला मिळेल. एक ते क्षणात, अगदी थोड्याच काही वेळात क्रिटिकल डिसिजन आहे. कधी कधी हृदयाचे ऑपरेशन फार क्रिटिकल असतात. तशा प्रकारचा हृदयाचा ठोका चुकवणारा हा निर्णय आहे आणि या निर्णयावरती आपल्याला नक्कीच निर्णय मिळेल. 8 नो स्वरूपात चेंडू आणखीन फेकावा लागेल. धावसंख्या आणखीन मोजावी लागेल. धावसंख्या झाल्यात आतापर्यंत 38 धावसंख्या. काय खेळ चाललाय. एका बाजूनं रोहन अगदी प्रभावित करणारी गोलंदाजी या संपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळाली आणि दुसऱ्या बाजूनं खराब कामगिरी बाकी गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. आतापर्यंत आताचा गोलंदाज पाहायला मिळतोय गौतम आणि गौतम कडून ही चूक पाहायला मिळते. स्ट्राईक वरती पुन्हा हितेश. प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. फ्रीड असणार आहे, मुभा असणार आहे फलंदाजाला एखादा मोठा फटका खेळण्यासाठी. येईल का तो फटका की पुन्हा या मॅच मध्ये जी टर्निंग हितेशनं केली होती त्यानंतर टर्निंग पुन्हा एकदा रोहननं केली आणि या मॅच नंतर पुन्हा पलटी मारली. या मॅच नंतर चौथ्या षटकाच्या सुरुवातीलाच धावसंख्या 9+1. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. चौथं षटक. गौतम फ्री हिटचा बॉल ऑन साइडला चाललाय. अगदी आकाशाला गप्पा मारत 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 चेंडू चाललाय. सर्कल षटकार. अरे एक कोट घेतला की डोकं कसं 44 रन्स ऑन बोर्ड. अप्रतिम सुरुवात. पहिल्या षटकात झालं ते झालं. दुसऱ्या षटकात आम्ही कमावलं. तिसऱ्या षटकात पुन्हा जे कमावलं. चौथ्या षटकात आम्ही पुन्हा वसूल करायला सुरुवात केली आहे. नाव आहे टीम कोपरोली. धावसंख्या झाल्या 44. षटक चालू आहे चौथं. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. वेगवान एका बाजूने विकेट्स गेल्या, दुसऱ्या बाजूने तितक्या धमाकानं वेगानं अगदी या सामन्यात गरजेवंत धावसंख्या पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती आपण पाहतोय हितेश म्हात्रे. वैयक्तिक 14 धावसंख्येची खेळी आतापर्यंत. नॉट आउट 14. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. फील्ड चेंज केली आहे. यशरक्षक क्लोज. हितेश साठी जालं रचलंय. या जाल्यातून बाहेर पडणं हे हितेशला फार माहित आहे. अशा प्रकारच्या सामन्यामध्ये त्याने ती आपल्या टीमसाठी कामगिरी केली आहे. बऱ्याचदा वेळेला आपल्या टीमला अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून बाहेर काढणं त्याने फार वेळेला सांगितलंय. उभा राहिलाय तो आपल्या टीमसाठी. हा चेंडू ऑफसाइड दी ऑफ पिचिंग केलाय. अवांतर. एक धावसंख्या आणखीन जोडली जाईल. गोलंदाजाला होणारा हा त्रास आणि हा त्रास अजून किती काळ वेळ या पिच वरती टिकून राहतोय हे पाहणं उचित आहे. आणखीन एकदा नेक्स्ट डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल.
नेक्स्ट बॉल गौतम. हा चेंडू जसा स्लॉट मध्ये पाठवलाय बालाजी आईस्क्रीमच्या स्लॉट मध्ये. कार्यसम्राट ओळख त्यांची पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये ज्या टीमची धावसंख्या 2-1 होती त्या टीमनं या धावसंख्येचा आलेख जसा काही उंचावला ना टार्गेट केलाय बाकी 2 गोलंदाजांना. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा ऑन साइडला येतोय क्षेत्ररक्षक आहे तिकडे कंप्लीट केले कॅच. एक धावसंख्या झाली दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण. डिसिजन पेंडिंग आहे आपल्या समोर येईल. पंचांना आपला डिसिजन सांगायचं आहे. इट्स आउट कॅच आउटच्या स्वरूपात हितेश होणार बॅक टू पवेलियन. जनता पाठीशी राहणार विजय सेनेचा होणार बाय. जनता पाठीशी राहणार हाय विजय आपलाच होणार बाय. आमदार मनोज भोईर साऱ्याच्या मनात बसला हाय. आमदार मनोज भोईर साऱ्याच्या मनात बसला हाय. येणाऱ्या विधानसभेला मत माझं मनोज देणार हाय. येणाऱ्या विधानसभेला मत माझं मनोज देणार हाय. विधानसभेला मत माझं मनोषेतलंच देणार आहे. थँक्यू. अगदी 4 वर्षाचा अगोदरचा कालखंड 5 वर्षाचा पाहिला तर दमदार आमदार लोकसम्राट अगदी तलागालात जाऊन आदिवासी वाड्यांपर्यंत त्यांची मदत पोहोचली अशी दमदार आमदार म्हणून त्यांची ओळख होती. आदरणीय माजी आमदार श्री मनोज शेठ भोईर एक सामान्य लोकांना सामान्यातून ओळखणारा व्यक्तिमत्व. नाव आहे मनोज शेठ भोईर. हा चेंडू हिट केला लॉंग ऑफच्या दिशेनं चालला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये पाहता पाहता चेंडू होणार. शर्यत जिंकले चेंडूनं आणि धावसंख्या रेखटली 4 ची. येतोय एक दमदार 55. या षटकातील अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक चालू आहे 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक चालू आहे 4. हाताळतोय गौतम. आतापर्यंत धावसंख्या अधिकतम खर्च केल्यात या षटकात. खराब कामगिरी जी चुरस रोहन कडून पाहायला मिळाली ती चुरस बाकी इतरांकडून पाहायला मिळत नाही. आणखीन एक अवंतर चेंडू चाललंय काय घडतोय काय आणि इथून मात्र बिघडतंय काय. जी सुरुवात केली होती ना रोहन जी सुरुवात पुन्हा एकदा 3ऱ्या षटकात करून दिली टीमला त्याचं पाठबळ इथं मिळत नाहीये. बॅकअप चांगलं नाहीये आणि त्यामधल्या धावसंख्या मोजल्या जातात रेखटल्या जातात आणि इथून मात्र दर्शवल्या जातात. 56. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र मिस टाइम हिट मिस झालाय फलंदाज. चेंडू आणि बॅटचं कुठलं समीकरण जुलत नाही आणि जिथं जुलत नाहीये तिथं काही मिळत नाहीये. काहीच मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडू फेकला जातोय. एक चेंडूचा आणखीन एक खेळ शिल्लक. 4था षटक चालू आहे. हाताळतोय गौतम. शेवटचा चेंडू पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तोच प्रयत्न तसाच बॉल तसाच उत्तर तसाच घडतोय आणि हा संपूर्ण खेळ आपण पाहत राहतोच चालू राहतोय. धावफलकावर धावसंख्या आतापर्यंत टीम कोपरुली 56 ऑन बोर्ड.
1966 साली स्थापन केलेली ही सेना, तर बाळासाहेबांना त्या संघटनेला कुठल्या पक्षाचं नाव दिलं नाही, पक्ष जोडला नाही, तिथं नाव जोडलं सेना. आणि या सेनेचे सर्व शिलेदार आज गायत आपल्या सेनेसाठी झुंजावत कामगिरी करताना पाहायला मिळतात. ही खरी उल्लेखनीय बाब आहे. बाळासाहेब ठाकरे हे व्यक्ती नव्हे, हा प्रचंड मोठा अनुभव होता महाराष्ट्रासाठी. इथून मात्र येतोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हितेशच्या बॅट मधून येतोय चमचमणारा आमदार चषक षटकार. महाराज अगदी ऊन पावसाचा खेळ चाललाय. एका बाजूने विकेट्स गेल्या, दुसऱ्या बाजूने धावसंख्या येताना पाहायला मिळाल्या. म्हणजे एका बाजूने एखाद्या क्षेत्रात पाऊस पडतोय तर दुसऱ्या क्षेत्रात ऊन पडलाय आणि मधी इंद्रधनुष्य उभा आहे, त्याचं नाव आहे हितेश म्हात्रे. सप्तरंगी कामगिरी आणखी येतोय वेगवान. जसा बॅटीवरती आला ना तसा तेज तर्रार या मंचाला सलामी देणारा शिवसेनेचा आमदार खरा मनोज भोईर. बॅटिंग वरती पाहतोय आशिष म्हात्रे. हितेशचा हा भाऊ आशिष भाऊ नव्हे तर भाऊबोली ठरतोय आपल्या टीम कोपरुलीसाठी. अधिकतम वेगवान धावसंख्या, ज्या टप्प्यानं त्याची फलंदाजी चालू आहे ना त्याच अनुषंगाने गोलंदाजी चालू आहे. ना बदल ना फरक ना कुठला निर्णय बदलतोय. धावसंख्या वारंवार 6 येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार. ज्या षटकाला सुरुवात जशी केली ना अधिकतम वेगवान अधिकतम अग्रेसिव्ह बॅटिंग नाव आहे आशिष आणि या षटकार झालाय ऑन फायर. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निसटला इशाऱ्याच्या हातातून. पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. इट्स अ वाईड. अवांतर धावसंख्या एक जोडली जाईल आणि त्यासोबत एक धावसंख्या. टोटल धावसंख्या 2 जोडल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातात. आतापर्यंत टीम कोपरोली 70 रन्स ऑन बोर्ड, 70 धावसंख्या. प्रचंड समाधान झालं असेल प्रेक्षकांचं. ज्या षटकानं सुरुवात झाली होती ना एक धावसंख्येची, हा चेंडू पॉइंट खेळायचा प्रयत्न थोडाफार मिस टाइम येईल. एक धावसंख्या येईल. एक धावसंख्येनं पुन्हा धावसंख्या वधारली जाते. स्कोर कार्ड बिझी पाहायला मिळते 71 वरती. 71 रन्स ऑन बोर्ड. 5वं षटक चालू आहे, शेवटचं षटक. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा स्ट्राईक वरती आशिषला पाहणार आहोत. ज्या आशिषने लगातार 2 षटकार खेचून काढले त्याला थांबवलं वाईटच्या स्वरूपात. स्ट्रॅटेजी चांगली आहे, गोलंदाजी स्ट्रॅटेजी चांगली आहे. 2 फटके जसे खाली ना तसा एक चेंडू बाहेर पिचिंग केला. त्यानंतर एक धावसंख्या आली. पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जो वेग चालू होता फलंदाजा तो वेग थांबवलाय आणि इथून मात्र कमबॅक चांगलं केलंय. शेवटचं षटक आहे स्लॉगवरचं षटक. धावसंख्या कमी देण्याचा मानस परंतु धाडस केला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. ऑन साइडला चेंडू चालला. एक धावसंख्या झाली. दुसरीचा प्रयत्न. पंचांकडे धाडा पील. धावचीच्या स्वरूपात होणार आशिष रन आउट. शिवसेनेचा इतकं प्रेम या व्यक्तिमत्वावरती आहे.
इतकं प्रेम या राजकारणी नव्हे तर समाजकारणी व्यक्तिमत्वावरती आहे. शेवटचं षटक चालू आहे. चेंडूची खेळी शिल्लक आहे अजूनही एक. एंड ऑफ द लास्ट ओव्हर. नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी दोन टीमला आमंत्रित केलं जातोय. एस एस मिस्टर अंकेश कामोटकर. लास्ट डिलिव्हरी, शॉर्ट पिच डिलिव्हरी, पिचिंग आउट साठी ऑफ. आणखी धाव अधिकतम बाहेर जातोय. एक धाव संख्या जोडली जाईल. अगदी सेट आहे फलंदाज, वाट पाहतोय. एवढी स्लो पिचिंग केली होती या गोलंदाजानं. अनोखा प्रयत्न केला होता. फसला जातोय. एक निर्धाव धाव संख्या जोडली जाईल. शेवटचा चेंडू. हा म्हणता या षटकाचा शेवट केलाय सुखद. धावसंख्या रेखाटली जाते 6 आणि तुम्ही पाहत राहा आमदार चषक, सरपंच चषक 2024 ही स्पर्धा. थँक्यू. सर्वांनी अतिश पाटील सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. सन्माननीय अतिश पाटील सर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं. हेलो, शुक्रिया और तमाम दर्शकों का एक बार फिर से हम हार्दिक स्वागत कर रहे हैं और जहाँ इस मैच का अंकों बताने के लिए एक बार फिर से मैच ओपन के ऊपर जुड़ चुके हैं. तो जीतने के लिए इस बार कोपरोली टीम ने जो टारगेट रखा है 79 रनों का टारगेट रखा है. माफ कीजिए 80 रनों का टारगेट रखा है. बिल्कुल. तो हमारे एक मराठी के ज्येष्ठ समालोचक, श्रेष्ठ भी और ज्येष्ठ भी है, जिन्होंने इस नवीन सेवा के मैदान के ऊपर अपने जुबान से सभी लोगों को जीता था, जिन्हें चलते कंप्यूटर की उपाधि भी हमने दी थी. वैसे आदरणीय नवनाथ जी मात्र इस मैच को देख रहे, उन्होंने ढेर सारी शुभकामना दी इस टूर्नामेंट को और कोपरोली टीम को. तो उनका भी हम हार्दिक स्वागत. शुरुआत मैच को 80 रनों का टारगेट. हिमालय पर्वत आपके सामने खड़ा है. इस पर्वत को तोड़ने के लिए आपको बोल्डर बनना है. मैच की शुरुआत होने जा रही है.
निर्जय नावा टीम को तोड़फोड़ करना पड़ेगा, ईट का जवाब पत्थर से देना पड़ेगा। चरण मात्र गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए लोगों की भीड़ देखिए, खचाखच भरा हुआ ये मैदान। पहली गेंद मारो, तोड़फोड़ करो और जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर, 4 ठोक दीजिए। शिवसेनेचा आमदार खरा मनोहर भोईरचा बल्ले से शानदार चौवा, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, क्रॉस बैट से खेला हुआ बेहतरीन स्ट्रोक, 4 रन के लिए। आज का आखिरी रात है। इस बार बल्ले का बाहरी किनारा, पीछे प्रोटेक्शन है, भाग गई गेंद, जाएगी लेकिन बढ़िया है। पर क्या फील्डिंग किया है, बेहतरीन तरीके से फील्डिंग, जॉन ड्रेस सब्जी की याद दिलाई। मिलेंगे इस गेंद के ऊपर दो के साथ देखा जाए तो निर्जा 11 नाहवा टीम का स्कोर पहुंचा है 6। माजी आमदार ट्रॉफी, सरपंच ट्रॉफी 2024 का जो नियोजन हमारे शैलेश भोईर साहब, नीलेश दत्ताराम जी घरत, नीलेश गोवर्धन जी घरत, सूरज पाटिल, और ये और शॉट तोड़फोड़ हो रही है। हम भी किसी से कम नहीं, मारधार, ठोक ठोक ठोक। खुदा पहला पावर प्ले में है इस बार देखा जाए, ऐसा मानो मारधार चल रहा है, गोली की बौछार हो रही है, ठोकम ठोके से कहते हैं। स्कोर पहुंचा है 12। राइट आर्म राउंड विकेट, शॉर्ट पिच बॉल, हवा में जरूर कैच, और गुड कैच प्रीतेश जी। इसी के साथ पहला झटका, चलिए रोहन की पारी का खात्मा, पहली सफलता चरण को, पहली कामयाबी कोपरो टीम। उसकी चाची कड़क पकड़ी तो इसका परिणाम एक हुआ कि इस बल्लेबाज को अब मैदान छोड़ के ड्रेसिंग रूम में वापस आना पड़ा। टीम का स्कोर है इस बार देखा जाए तो शायद 12 रन 1 विकेट के नुकसान पे बल्लेबाज वापस आ गए। रोशन नए बल्लेबाज वनडर बैट्समैन अमोल, 80 का टारगेट है, देखना पड़ेगा क्या है। और आसमान तो खाली है, नवाजी मात्रे चंद्र है साक्षीला। टकाटक आयोजन, कड़क, इसे कहते परफेक्ट नियोजन और करेक्ट कार्यक्रम। और अपील, डिमांड, मांग, जोरदार हमला, अपील किया, ठुकरा दिया अपील को। पीली जर्सी वाली कोपरोली टीम है, नीली जर्सी वाली नाहवा टीम है, निर्जय ने नाहवा टीम। अपील की थी चरण ने, लेकिन सहमत नहीं अंपायर शरद जी मात्रे। टीम का स्कोर है 12 और आखिरी गेंद शेष। खचाखच भरा हुआ ये मैदान हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट लोकप्रिय हो। हवा में जरूर, और इसी के साथ बोले दादा बाबा बोल ले, आउट। मेरी मोहब्बत मशवरा
वापसी वाली गेंदबाजी की वो काफी किफायती है। टीम का स्कोर है 12-1 विकेट के नुकसान पे। कोपरोली गांव क्रिकेट की पंडरी हमारे बेहतरीन शानदार जानदार खिलाड़ी रंजीत दादा म्हात्रे, इनकी हमें याद आ रही है। एक जबरदस्त शख्सियत, चाहे क्रिकेट का खेल के तौर के ऊपर उन्होंने अपना गांव का नाम रोशन किया, चाहे हलीबॉल हो जाए तो रंजीत जी म्हात्रे का नाम बड़ा आता है। हमारे बड़े भाई जैसे रंजीत भाई, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। और हमारे गणेश जी म्हात्रे भाव, उनके ये गांव की टीम है। गेंदबाज आए सन्माननीय सुशांत जी तांडेल बाले यांना विनंती असेल या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत होते। 25 तारखेला आगाज 10 फुटीची ट्रॉफी आहे बाळईमध्ये, या बघायला। शानदार, ये देखिए सुशांत तांडेल आया क्या और स्वागत छक्के के साथ किया। ऐसे कहते हैं टूर्नामेंट खिलाड़ी की खासियत। ठोको जान हम ये रीत सदा चली आई, प्राण जाए लेकिन वचन न जाए। ये आया बाउंड्री है, ये बाउंड्री है, मैंने कह दिया ना, मेरी जबान लक्कर है, बोला तो बोला चौवा। पड़ेल बोकरवाड़ा की तरफ से इस टूर्नामेंट के लिए ढेर सारी शुभकामनाएं है। टीम का स्कोर देखा जाए बाउंड्री के साथ 22, 2 विकेट के नुकसान पे। हितेश व्हाट शॉट यार, नगन नामा छक्का, रात काली मोरजदा उजाला चमक रहे, बाबा बोल रहे। शानदार जानदार नियोजन शिवसेना शाखा प्रमुख शैलेश भोईर साहब, आयोजक नीले दत्ताराम जी घरत, हमारे दूसरे आयोजक नीलेश गोवर्धन घरत। ये जोड़ी काफी तगड़ी है, उनके साथ सूर्यदादा पाटिल और शिवसेना शाखा नवीन सेवा 12 के बाद ग्रुप घरत 11 क्रिकेट क्लब। ये हमारे लगभग देखा जाए मुख्य आयोजक करता मौजूद है और आयोजक भी है। स्कोर 28। इस बार शानदार इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा सीमा के को पंच किया है, 4 रन, बच गए 12, बोला जय श्री राम। ठोको मनीष घरत, देखिए क्या बल्लेबाजी चल रही है, ठोकम ठोक इसे कहते। 32। इस बार ये भी बाउंड्री, देखिए क्या शुरुआत, कड़क मजा आया। ठोको डीजे गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर बाउंड्री, तीसरी गेंद के ऊपर छक्का, चौथी गेंद के ऊपर बाउंड्री, 5वीं गेंद के ऊपर बाउंड्री। कहता है ईट का जवाब पत्थर से देना। आखिरी गेंद के ऊपर कितने रन आएंगे? पहले ओवर में 12 आए, लेकिन इस बार देखा जाए 4 गेंदों के ऊपर 5 गेंदों के ऊपर 24 आए।
पावर प्ले का दूसरा ओवर है, 3 खिलाड़ी गज के बाहर है। हितेश, ये क्या ठोका यार, फुट गया। यस, सुरेश पाटिल ने लिया कैच। इनाम मिलेगा 555 रुपए का, अगले साल ठोक दीजिए। दो 1000 रुपए का इनाम नीलेश गोवर्धन साहब की तरफ से सुरेश जी पाटिल के लिए। आईवा कैच और स्कोर हो चुका है 42-42। ऐसा मारा मानो हवाई निकल गई। अभी जीतने के लिए रन चाहिए 18 चेंडू आणि 38 धावा। दावा सांगो आपण, पण या षटकामध्ये काय झालं ते बघा। 18 चेंडू 38 धावा। चरण मात्रे है बॉलिंग पर, परिवर्तन वाली गेंदबाजी करना पड़ेगा चरण, क्योंकि इस ओवर में इतना मार खाया हितेश ने। 1996 के वर्ल्ड कप की याद आ गई मुझे। बिल्कुल, स्वराज ने 30 दिए थे तो इन्होंने 30 दिए, इसका मतलब मराठी में फिट ऑन फिट। और इस बार हवा में जरूर गेंद काउ कॉर्नर के क्षेत्र में फील्डर मौजूद है। इस ओवर में प्रतिबंध लगाना पड़ेगा, लेकिन क्या बैटिंग चली यार, कड़क बैटिंग इसे कहते हैं। हमला, दक्षिण अफ्रीका हमला का फोन आया था कि बैटिंग कड़क हुई। स्कोर 43-43। बोल्ड चलिए, अब हर्षोल्लास आया है, नाच रहे कोपरोली वाले तो ठोक रहे डीजे। जो केसरी के लाल उस मनीष की विकेट बहुत ही महत्वपूर्ण थी। चरण मात्रे को कप्तान ने लाया क्या, और चरण मात्रे ने विश्वास पूरा किया। इस बल्लेबाज को ही चलता कर दिया। सिर दर्द था, बड़ी मछली जाल में 440 ओवर का झटका नावा टीम को। रन बनाए इस बार देखा मनीष ने, 7 गेंदों में 30 रन। थोड़ा अंडर प्रेशर आया, खुशी का वातावरण कोपरोली टीम के अंदर। कोपरोली के समर्थ भी नाच रहे, क्योंकि बड़ी मछली जाल में फंस गई है। नए बल्लेबाज आ रहे, मीत पाटिल। अब भी थोड़ा टेंशन हो गया, क्या शुरुआत पहले ओवर में 11-12 आए थे, हितेश के दूसरे ओवर में 30 आए थे। चरण आए क्या, जिन्होंने 2 गेंदों के ऊपर 1 रन देकर सफलता हासिल किया क्या। जो सिर दर्द था वो टीम के लिए खतरा था, जो दीवार खड़ी थी उस दीवार को ही हटा दिया। नए बल्लेबाज मीत 16 गेंद 34। एनजीबी इनके तरफ से नावा अगर जीतेगी तो 1000 रुपए का इनाम। स्कोर हो चुका है 43-43। तर विजयासाठी धावा पाहिजे 16 चेंडूमध्ये 37 धावा, 16 बॉल 37 रन। इस बार शॉट अच्छा है, लेकिन एक्स्ट्रा कॉर्नर के ऊपर खिलाड़ी तैनात थी। खराब क्षेत्ररक्षण, 2 रन इकट्ठा, गुड रनिंग बिटवीन 2 विकेट। 2 के साथ स्कोर आगे पहुंचा है 45-45। अब जीतने के लिए 15 बॉल शेष और रन चाहिए मेरे हिसाब से 35। 15 चेंडू 35 धावांची गरज।
स्कोर हो चुका टोटल 45, 3 विकेट के नुकसान पे। 35 रन चाहिए जीतने के लिए 15 बॉल, 35 रन चाहिए। एक खिलाड़ी कवर पॉइंट गली, शॉट थर्डमैन, बहुत अच्छी बॉल, बहुत अच्छी बॉल, गुड बॉल चरण, सुंदर डिलीवरी भेजी और बल्लेबाज को खेलने का मौका नहीं दिया है। बल्लेबाज ने प्रयास किया था लेकिन गेंद उससे पहले ही विकेट कीपर के दस्ताने में चली गई। आखिरी इस ओवर की 2 गेंदें शेष, 14 बॉल 35, 14 चेंडू 35 धावांची गरज। इस बार जरूर ड्राइव किया है, ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन के ऊपर पिच के पास गेंद, दूसरे के लिए भाग रहे, खतरा था लेकिन वापस भेजा बल्लेबाज को। यानी कि मीट पहुंचे 3 पे और इस बार देखा जाए नावा टीम का स्कोर आगे पहुंचा है, मतलब 46, 46, 3 विकेट जीतने के लिए 13 बॉल शेष और 34 चाहिए। 13 चेंडू 34 धावा। और इस बार देखिए दूर एंगल से बॉल को फेंका, कहते हैं ना अवे फ्रॉम बॉडी होना चाहिए, कहते हैं अवे फ्रॉम स्टंप। गेंद सीधी विकेट के प्रदर्शन, बहुत ही बढ़िया ओवर, चरण मात्रे का संजीवनी देने वाला ओवर, किफायती ओवर, प्रतिभाशाली ओवर, कातिलाना प्रदर्शन करते हुए गेंदबाज चरण मात्रे। इस ओवर में आए 4, पहले ओवर में दिए थे 12, टोटल उन्होंने 16 रन दिए और अपनी टीम के लिए उन्होंने 2 विकेट हासिल किया, 3 विकेट हासिल किया। तो आखिरी 12 गेंदें शेष और जीतने के लिए रन चाहिए 34। 12 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज। जनता पाठीशी राहणार हा नंतर नावा संघाची धावसंख्या आहे ती 46, 3 गडी बाद 46 आणि विजयासाठी 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे, अर्थात प्रति षटकामागे 17ची सरासरी आहे। जबरदस्त देखिए ये आयोजन नियोजन काफी कड़क है, सुंदर आयोजन नियोजन। आज की अंतिम रात नवीन सेवा गांव क्रिकेट की पंडरी, इस गांव में आयोजन काफी कड़क होता है, लेकिन यहाँ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी आमदार ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी 2024 का आयोजन नियोजन काफी कड़क है। तर पुढील मॅच असेल आपल्या भेटीसाठी ती म्हणजे एसीसी मोठी जुई वर्सेस बोरखार। दोन्ही कॅप्टन टॉस साठी या, वेळ घालवू नका। 12 बॉल 34 रन चाहिए, सामना 3 षटकांचा असेल, बोरखार वर्सेस मोठीजुई। शॉट अच्छा है, बाउंड्री की संभावना है, गैप में गेंद, 4 रन डीजे। करतो की आपल्या शुभ असते आपण टॉस करून घ्या, सामना असेल 3 षटकांचा। और इसी के साथ लगभग देखा 50 पूरी हो गई नावा टीम की, 50 रन 3 विकेट के नुकसान पे। 11 बॉल जीतने के लिए 30 रन, 11 चेंडू 30 धावांची गरज। मीत दायात की बल्लेबाज और एक बार फिर से शॉट एक्स्ट्रा कॉल के ऊपर हितेश गेंद के पीछे दौड़ रहा है, 1 रन पूरा कर दिया, दूसरे के पलटी कोशिश, इसी के साथ ये देखिए दूसरा होने वाला था लेकिन तोती में और बोरखार टीम ने टॉस जीता है। उन्होंने जल्दी बताइए
हमारे परम मित्र एक जबरदस्त खिलाड़ी और जो क्रिकेट जब खेलते हैं तो बेहतरीन काम दिखाते हैं। ऐसे टाउनशिप के निशिकांत म्हात्रे इस मैच को देख रहे निशिकांत म्हात्रे, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। हमारे परम दोस्त है निशिकांत, आपका हार्दिक स्वागत। 10 गेंदें 29। अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया बॉल, खूबसूरत डिलीवरी, कोई रन नहीं गेंद के ऊपर, डॉट गेंद की समाप्ति। गेंदबाज इस बार देखा जाए तो मेरे हिसाब से अंकुर पाड़ी यंगस्टर गेंदबाज है। नौ बॉल 29 और फंसाया। देखिए पूरी तरह से बीट किया है। क्रिकेट में कहते हैं कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं है। ये कोपरोली की खासियत गेंदबाजी की। चरण के बाद देखिए जो अंकुर गेंदबाज है वो भी लय में गेंदबाजी कर रहे। लयबद्धता चाहिए, डिसिप्लिन इज इंपॉर्टेंट बात है बॉलिंग में। जसप्रीत बुमराह की याद दिलाए गेंदबाज। आखिरी 8 बॉल जीतने के लिए 29 रन चाहिए। 8 चंडे 29 दावा। ये देखिए ये रफाट आया, ये रफाट आया, गेंद सीधी गई। कहने के लिए बादाम स्पिक खाली है, ठोक दीजिए। देखिए मैच बॉल आया है तो अंदर लो, तो नहीं ले नया लीजिए। 7 बॉल जीतने के लिए रन चाहिए 23। 7 चेंडू 23 धावांची गरज। देखिए अंतिम बॉल और ये पीछे प्रोडक्शन है, लेकिन बॉल क्या हो सकती है इसी के साथ लगभग देखा जाए और सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे। स्कोर 58 और जीतने के लिए 6 गेंदें शेष और नावा टीम को चाहिए 22 रन। 22 रन बन भी सकते, 22 रन बनाने में मुश्किल भी है। आपने देखा 2016 के विश्व कप में जब बेन स्टोक को कॉर्नलेस बैट पे 4 छक्के ठोक दिए थे, उनके पास वो मैच इस बार आईसीसी ने उन्हें पैसे दिए वर्ल्ड कप खेलने के लिए और उसके बाद वर्ल्ड कप मारा, 4 छक्के ठोक दिया और उसके बाद गाना बना चैंपियन चैंपियन चैंपियन। जिंदगी का रास्ता उतना आसान नहीं होता, बिना संघर्ष से यहाँ कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाना। आज बनना है कॉर्नलेस बैट। 6 गेंदे 22, स्कोर है 58 नावा का। अभय जी आए गेंदबाजी करने के लिए, क्रिकेट का एक्सपीरियंस है। टप्पा पीछे रखा था लेकिन टपका नहीं सके बल्लेबाज। आखिरी 5 गेंदे 22, छक्कों की बारिश चाहिए, एक के दुक्के से कुछ नहीं होगा। 22 रन चाहिए। अभय मात्रे की अगली बॉल सामना करेंगे बल्लेबाज इस बार देखा जाए मीत पाटिल। उड़ाया 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 6 रन।
आने वाले 4 बॉल शेष और जीतने के लिए रन चाहिए। 16 का डोला किसको लगेगा, कौन जीतेगा? कोपरोली बनाम नावा के बीच का कान टक्कर का मुकाबला छोटा बड़ा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है, ये मुकाबला बड़ा है, मुकाबला खड़ा है। 440 बॉल का झटका है इस मैच के अंदर। 4 बॉल 16 स्पीड टू अभय, हवा में कैच, ओ गुड कैच, वेरी गुड कैच, वेरी नाइस। ओहो, आउट खिलाड़ी। अगली मैच है बोरखार बनाम मोटीजी के बीच। 3 ओवर का मुकाबला है। 3 बॉल 16 चाहिए। नए बल्लेबाज आए स्वराज पाटिल। क्या ठोका यार, छलांग। चलिए मोरजदा देखिए, बाबा बोल रहे धूम करो, क्योंकि सेवा में लगभग जगह आज की आखिरी रात, कल सुबह होगा जल्लोष। हाँ, गेंद किधर गई? कढ़ाई के तेल में, कहीं देखने के लिए तेल गर्म है क्या नहीं। देखिए भाग गए सब। विराज को पता है तेल जब गर्म होता है तो बड़ा छोड़ने को मजा आता है। 2 बॉल शेष है, जीतने के लिए रन चाहिए 10। और ये आते ही बल्लेबाज ने हमला किया, स्वराज पाटिल। वाड़ बल्लेबाजी, 2 बॉल 10। क्या होगा इस गेंद के ऊपर? रफट आएगा, बाउंड्री छक्के का। भाई चेंजेस अब पेश करो। और मैंने कह दिया, भाई ने इस बार देखा गति परिवर्तन। जीतने के लिए 1 बॉल 9 रन। थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद को फेंका, खूबी का इस्तेमाल किया। 1 बॉल में 9 चाहिए, रन बन भी सकते, बस बनाने वाला चाहिए। क्रिकेट है, जब तक क्रिकेट में आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। अंतिम बॉल जीतने के लिए 9 रन। अभय मात्रे के पास गेंद है, सामने बल्लेबाज है मीत पाटिल। 1 गेंद 9 रन नावा टीम को जीतने के लिए। कोपरोली टीम 8 रन से जीत गई है। वेल डन, हार्ड लक नावा टीम डीजे।